संपूर्ण देशभरामध्ये सध्या आहे ती फक्त अयोध्या नगरीचीच आणि प्रभू श्रीरामांच्यामुळं तर अयोध्येचा इतिहास संपूर्ण जगाला माहिती आहे। मात्र याच अयोध्येमध्ये राजघराणं देखील आहे आणि आपण जो माझ्या मागे जो वाडा पाहतोय हा तोच राजघराण्याचा वाडा आहे। विमलेंद्र मिश्रा हे सध्या या राजघराण्याचे वारसदार आहेत। आपण जर पाहिलं तर आलिशान अशा पद्धतीची ही एक इमारत वास्तू आपण म्हणू शकतो याला। सुरुवातीला आपण जर पाहिलं तर वरती 1900 सालामध्ये हा क्लॉक टॉवर उभा करण्यात आला, म्हणजे बरोबर 123 वर्षांपूर्वी हा क्लॉक टॉवर उभा करण्यात आला। आणि त्यानंतर खाली जर आपण पाहिलं तर लक्ष्मीद्वार असं देखील या प्रवेशद्वाराला या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे। आणि दोन्ही बाजूला जर आपण नजर टाकली तर बारीक जे शिल्पकाम आहे ते संपूर्ण या प्रवेशद्वारावर आपल्याला पाहायला मिळतं। आणि एक मोठा इतिहास देखील आहे या राजघराण्याला। यापूर्वी आपण जर पाहिलं तर म्हणजे अयोध्येचं नाव अयोध्या हे स्थापन कधी झालं तर विवस्वान म्हणजे सूर्यपुत्र वैवस्वत मनू महाराज यांनी अयोध्येची स्थापना केली असं म्हटलं जातं। इसवी सन पूर्व 6773 या अयोध्येची स्थापना करण्यात आली होती, म्हणून हे शहर त्यानंतर वसवलं आणि नंतर आयुध म्हणजे जे युद्धाद्वारे मिळवता येत नाही असं म्हणून या शहराला खरं तर जे नाव आहे ते अयोध्या हे देण्यात आलं। दुसरं महत्त्वाचं, अनेक जणांनी आजपर्यंत आम्हीच रामाचे वारसदार आहे असा देखील एक दावा केलेला आहे। आपल्याला माहिती आहे राजस्थानमधल्या सध्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी तत्कालीन खासदार दिया कुमारी यांनीही सुप्रीम कोर्टामध्ये जे श्रीरामांची 2 मुलं होती लव आणि कुश, त्यापैकी कुश यांचे आम्ही वारसदार आहोत असं म्हणत त्यांनी कागदपत्र सादर करत दावा देखील केलेला होता। आणि आपण प्रवेशद्वाराच्या आतमध्ये जर पाहिलं तर जी जुनी इमारत आहे ती या राजवाड्यामध्ये सध्या दिसून येते। विमलेंद्र मिश्रा यांनी एक मोठं वक्तव्य केलं। सीता माता ज्यावेळा त्यांचा ज्यावेळा प्रभू श्रीरामांनी त्याग केला होता त्यावेळा त्यांनी अयोध्येला एक शाप दिला होता आणि कुठलाही विकास होणार नाही किंवा अयोध्या मोठी होणार नाही असा शाप दिला होता। मात्र तो शाप आता मागे घेतला असावा, म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विकास होतोय, पर्यटन वाढतंय। कारण 100पेक्षा जास्त 5 स्टार हॉटेल्सनी परवानगी मागितलेली आहे, निविदा प्राप्त झालेल्या आहेत जिल्हा प्रशासनाकडे अयोध्येच्या, असा दावा देखील मिश्रा यांनी केला। त्यामुळे सध्या ते चर्चेत आहेत। आपण जर पाहिलं तर ही सगळी संपूर्ण जुनी इमारत आहे, दोन्ही बाजूला नजर टाकली तर मात्र आहे तशाच पद्धतीनं आजही ही वास्तूचं ह्या जतन करण्यात आलेलं आहे। राजघराण्यातल्या ज्या व्यक्ती आहेत त्या आजही या ठिकाणी त्यांचं वास्तव्य जे आहे ते पाहायला मिळतं। एकंदरीतच काय तर महाराष्ट्र असेल किंवा राजस्थान असेल, इथल्या राजघराण्यांना ज्या पद्धतीनं एक वारसा आहे तसाच वारसा अयोध्येमधल्या या राजघराण्याला देखील पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।